भाईंदर शहरातील इंद्रलोक परिसरात शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण आगीत 2 शाळे विद्यार्थ्यांसह एका प्रौढ व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे। या घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि महापालिकेच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार इंद्रलोकमधील मोकळ्या भूखंडावर उभारलेल्या अनधिकृत झोपडपट्टीत रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर साठवलेले होते। अंदाजे 20 सिलेंडरपैकी किमान 3 सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केले। अग्निशमक दलाने घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते। या आगीत 14 वर्षीय सूरज लिंगायत अली मंडळ, 15 वर्षीय रोहित रहमत अली मंडळ या 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांचा तसेच 46 वर्षीय गुड्डू राम या मजुराचा मृत्यू झाला। मृत विद्यार्थी भाईंदर मधील एका खासगी शाळेत अनुक्रमे 8वी आणि 9वी इयत्तेत शिक्षण घेत होते। या दुर्दैवी घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे अवघ्या 20 दिवसापूर्वी मीरा रोड परिसरात अशाच प्रकारे अनधिकृत बांधकामांना आग लागून सुमारे 30हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या होत्या। त्या घटनेनंतर महापालिकेने शहरातील पत्रा शेड व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता। काही ठिकाणी मोहीम राबवण्यात आली, मात्र ती लवकरच थांबवण्यात आली। परिणामी अशा धोकादायक बांधकामांना पुन्हा वाढ होऊ लागली आहे। या ताज्या घटनेनंतर मंत्री, महापौर आणि स्थानिक आमदारांनी घटनास्थळी भेट देत प्रशासनाला कडक निर्देश दिले। अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करावी, तसेच जमीन मालक आणि अशा झोपड्या उभारण्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत असे आदेश देण्यात आले। मात्र आदेश देऊनही प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झालेली दिसून आली नाही। शनिवार आणि रविवार सुट्टीचे दिवस असल्याचे कारण देत प्रशासन निष्क्रिय राहिल्याचे समोर आले आहे। यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून अपघातानंतरच का जाग येते असा सवाल उपस्थित केला जात आहे। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने ठोस आणि सातत्यपूर्ण कारवाईची मागणी केली आहे, अन्यथा अशा दुर्घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। अनधिकृत बांधकामे आणि प्रशासनाची ढिलाई यामुळे निष्पाप जीव जात आहेत। फक्त आदेश नव्हे तर तात्काळ आणि सातत्यपूर्ण कृती हाच जीवितहानी टाळण्याचा एकमेव मार्ग आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।